डोंगर बघत होतो. हा डोंगर हा ब्रह्मगिरी पर्वत आहे. मी चहा नाही घेत, प्रवासात बिस्किट खातोय. मयूरभवन ते चहा पिऊ राहिले. रामभाऊ हे पोराला कोणाचा फोन येतो काय सकाळ सकाळी किती कळत नाही. दर्शन घ्यायला गेलो आम्ही तिथंच, पण विषय काय झाला माहिती का, आम्ही हे अशा प्रकारचे पास आहेत, फोटोस आहेत, हे दर्शनासाठी घेतलंय आपण. आता तर फायनली जवळपास आलो आपण, जवळ नजारा काय ते नको म्हणले, त्याच्यामुळे वरती यावं लागेल. माझी नुसती तयारी होती जायची. तर नमस्कार भावांनो, दत्ता भाऊच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं जोरदार स्वागत. आजच्या दिवसात सुरुवात करतोय एक नवीन लोकेशन पासून. तर आशा करतो तुम्ही मोकार मजेत असतो. आता मी कुठं काय मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो कुठं काय आपण मुक्काम केलाय वगैरे. तर एकदा पुढला नजारा बघून घ्या कसं काय काय. जबरदस्त नजारा आहे समोरचा, आहे की नाही. बाकीचे सगळे रूमवर आवरून राहिलेत. मयूरभवन आम्ही थोडं वॉकिंग लावले. आमच्या आंघोळी वगैरे झाल्यात, दिसतं ना तुम्हाला आमच्यावर. पण थोडे दमलेले सगळे कालचा ट्रॅकिंग पॉइंट करून. चॉकलेट खाते बरं. आणि समोरचं बघा, आता थोडं क्लोज आलोय. इकडे धुकं वगैरे बघा. सकाळ सकाळी मॉर्निंगचा जबरदस्त व्ह्यू आहे. पण तुम्हाला सांगतो काय विषय झाला. काल आम्हाला वॉटरफॉलला जायचं होतं, पण संध्याकाळी खूप उशीर चालता, त्याच्यामुळे जाता नाही आलं. आणि तिकडं हरिश्चंद्रगडला थांबायचं होतं रूम वगैरे घेऊन. पण तिथं बाकीचे म्हणले आपण त्र्यंबकेश्वरला जाऊन तिथंच आपण रूम घेऊ, सकाळी त्र्यंबकेश्वर दर्शन करू, मग आपण आपल्या घरी निघून जाऊ. मग असा प्लॅन ठरला. मग आम्ही रात्री तिथून त्र्यंबकेश्वरला आलो. आल्यानंतर रूम घेतली तिथंच. आता मंदिर किती लांब आहे माहित नाही बरं का, पण आसपास आहे. मग रूम घेतली, मग आम्ही तिथंच मुक्काम केला. सकाळी आवरीलं सगळं. आणि आता जायचं आपल्याला त्र्यंबकेश्वर दर्शन घ्यायला. मला सगळ्यांचं आऊट निघणार आहे. या अशा प्रकारची इथं कमान आहे. कोणाला कुठं जायचं असलं बघा, थोडं पुढे जाऊ आम्ही, परत रिटर्न त्यांचा फोन येईन. मग आवरून मग आपण निघणार आहे थोड्या वेळाने दर्शन. तोपर्यंत बघू पुढं. हा आता एवढ्या जवळ आलोय डोंगराजवळ, तर तुम्हाला इकडला विषय दाखवलाय. आता अजून एक विषय दाखवतो इथं. हे बघा, आता काय आपल्याला माहित नाही काय आहे, पण काहीतरी आहे. तर आपण इतक्या वेळ जे समोरचा डोंगर बघत होतो, हा डोंगर हा ब्रह्मगिरी पर्वत आहे. बघा, आता आपल्याला तिकडे वरती काही जाणार नाही, कारण आपल्याला खूप उशीर होईल घरी जायला. त्याच्यामुळे आपण दर्शन घेणार, मग निघणार आहे, नाही का. आपण काय ब्रह्मगिरी पर्वत तिकडे नाही जाणार, कारण सगळे थकलेले आहेत काल ट्रॅक करून. त्याच्यामुळे तिकडे काय जाणं शक्य नाही व्हायचं आपलं. आता इथं चहा घ्यायला थांबलोय आपण. मी चहा नाही घेत, प्रवासात बिस्किट खातोय. मयूरभवन ते चहा पिऊ राहिले. रामभाऊ हे पोराला कोणाचा फोन येतो काय सकाळ सकाळी किती कळत नाही. थोड्या वेळ इथं बाकीचे मेंबर आवरू राहिले, मग त्यांना पण चहा पाणी नाश्ता करून मग आपण निघणार आहे दर्शन घ्यायला. रूम बसून आपलं काय थोड्या अंतरावरच दर्शन, म्हणजे अंतर आहे, वॉकिंग डिस्टन्स वरच आपण, नाही का जास्त काही नाही. अशा पट्ट्यात इथं आले कोणाला विचारलं तरी दर्शन कुठं जायचं सांगते. आणि आपण हे असा थोडा गंज लावलाय आल्यावर इथं थोड्याच अंतरावर आहे. आपण बघू आता काय होतं. दर्शन घ्यायला गेलो आम्ही तिथंच, पण विषय काय झाला माहिती का, आम्ही VIP दर्शन घेणार 200 रुपये तिकीट आहे का इथं पर हेड. आणि मागे जाऊन परत इकडे तिकीट काढावं लागतं वाटतं. परत पाठी मागं आलोय, ते बाकीचे येऊ राहिलं. तोपर्यंत आपण तिकीट वगैरे काढणार, परत मग दर्शन घ्यायला. हे अशा प्रकारचे पास आहेत, फोटोस आहेत. या अशा प्रकारचे पास घेतले तर आपण आता डायरेक्ट दर्शन घ्यायला जाणार.
हे पास गेट आहे, इथून पास घेतलं जातं ना, आत दर्शनाला सोडलं जातं नाही का. आणि तिकडून दुसरं रेग्युलर लाईन आहे आपली, तिकडे काय पास वगैरे नाही आहे, फ्रीमध्ये दर्शन होतं तिकडून. हे दर्शनासाठी घेतलंय आपण, आता पास वगैरे घेतले. आता इथून एंट्री आतमध्ये आणि इकडून रेग्युलर लाईन वगैरे लागते इकडून नाही का. आता कॅमेरा वगैरे चालू आहे माहित नाही, बघू आपण काय होतं आता. दर्शन वगैरे झालंय आमचं, आता निघालो. पास घेतल्यामुळे एकदम झटपट दर्शन झालं नाही का. आणि तिकडून जर गेलो असतो लाईनिंग मध्ये भरपूर गर्दी होते, तिकडून जास्त उशीर लागला. 15 ते 20 मिनिटात दर्शन झालं, फक्त 15 ते 20 मिनिटात, जास्त वेळ नाही. आता बाहेर गेलोय ना, नाश्ता वगैरे करू, मग बघू पुढला पॉईंट वगैरे काय होतं नेक्स्ट लोकेशनला. इकडून आलो होतो आपण दर्शन घ्यायला. ही लाईन आहे, हे समोरचं प्रवेशद्वार. इथून तिकीट घेतलं जातं नाही का, पासवाले फक्त, फ्रीवाले तिकडून जावं लागतं. तिकडून पलीकडून रस्ता आहे, पण लाईन जास्त मोठी असते नाही का, दर्शन घ्यायला उशीर होता. इकडून आम्हाला साधारणतः 15 ते 20 मिनिटात दर्शन झालं, जास्त वेळ नाही लागला. इथून पास एंट्री आणि पास तिकडून घेऊन यावं लागतं. तुम्हाला तर सांगितलं मग कशी पास कुठून आणायचा, तिकडून घेऊन यावं लागतं. आणि जर एवढं लक्षात नाही आलं ना, ह्या पांढऱ्या पट्ट्या लक्षात ठेवायच्या, हे दर्शनाच्या पट्ट्यात, ह्या पट्ट्या सोडायच्याच नाही, बरोबर मंदिरापाशी येतं ह्या पट्ट्याने नाही का. चला, अशा प्रकारे आपलं मस्त दर्शन झालंय. आता एक नाश्ता करायचा. आता दर्शन वगैरे घेऊन निघालो आहे मी. आता गाडीकडे चाललोय. नाश्ता वगैरे झालाय, गाडीकडे चाललोय. आता पब्लिक गर्दी वाढली आता तेव्हा पब्लिक. मरणाची गर्दी आता, निघू आता डायरेक्ट गाडीपाशी भेटू. मंदिरापासून आम्ही तर निघालो होतो दर्शन वगैरे करून, नाश्ता करून. पण रात्री आपण जिथं रूम घेतली होती ना, तिथे नेमकं काही माहित नाही काय नाही, डायरेक्ट आपण दर्शनाला घेऊन आलतो दुसऱ्यासोबत. ते पुढं गेला काय माहिती, आम्ही आलो, आम्हाला रूमच सापडा. मारता इकडे तिकडे चक्रा, रूमच्या जवळपास आसपास येऊन दोनदा येऊन गेलो, पण शेवटी ते नंबर होता त्या मुलाचा, त्याला फोन केला, त्याचं लोकेशन घेतलं, मग रूम सापडली. तर कधी पण आले ना, आपली रूम कुठे आहे, काय आहे, आपलं हॉटेलचं नाव वगैरे काय आहे, हे सगळं ठेवायचं, तरच बाहेर पडायचं. कारण काय होतं माहिती का, नवीन जागेत माणूस आहे ना, समजत नाही काय करत आहे की नाही राम. त्याच्यामुळं साऱ्या गोष्टी पद्धतशीर असल्यावर नियोजन वगैरे मग काही अडचण नाही. आत्ताशी असं वाटतं आता आलोय जवळपास मी रूम पाशी, लोकेशन घेतलं. आलोय का, दिसते गाडी आपली पुढे, गाडी हा तवेरेच्या पुढं आपली गाडी. ओके भावांना आलोय फायनली रूमवर. आता इथलं नवीन लोकेशनवर जायचंच आहे. नवीन लोकेशनवर जाता जाता तुम्हाला भेटू थोड्या वेळात. तर नमस्कार भावांनो, आपण निघालोय दुसऱ्या नवीन लोकेशनला. सगळे मित्र परिवार बसले आपल्या गाडीत. व्हायचंय आता, काय व्हायचंय, गार व्हायचंय दुसऱ्या लोकेशनला जाऊन. सगळ्यांना गार आणि चिल्ड व्हायचंय. मयूर भाऊ बसलेत, सचिन भाऊ बसलेत, त्यानंतर राम भाऊ, माग कृष्णा भाऊ. मागचा एरिया कृष्णा भाऊ दिला सांभाळायला, पुढला एरिया विकास भाऊला. बरोबर, चला भेटू दुसऱ्या लोकेशनला. सिटीतून बाहेर पडलोय आपण. सिटीत म्हणजे त्र्यंबकेश्वर मधून आपण बाहेर पडलोय. आता आपल्याला जायचंय दुगरवाडी वॉटरफॉलला. तर म्हटलं थांबलं 5-10 मिनिटांनी. रोडने कसं बोर्ड वगैरे नाही का लक्षात येतं, आपलं लोकेशन मॅप लावलं का कुठं जायचं काय सगळं लक्षात येतं बरोबर. मस्त वातावरण, चिल्ड. गाडी थांबली आहे थोड्या वेळ, 5-10 मिनिटं. इथून मग आपण जाऊ आता डायरेक्ट भेटू रस्त्यात वॉटरफॉलला. तर लोकेशनला आलोय आपण, मेन लोकेशनला नाही आलो. गाडी पार्क केली आपली इथं. आता इथं पार्क केली गाडी, तर सगळे निघणार आहेत आपण. तुम्हाला मी एंट्री गेट दाखवतोय. एंट्री पुढे गाडी जात नाहीये, गाडी इकडेच लावावं लागते आपल्याला. हे बघा ही कमान.
इथं पण बघण्यासारखं. हे बघा इथं असं एक बोर्ड आहे. इथून पुढे आपल्याला पायी जावं लागेल. एक 300-350 मीटर आहे पुढे जायला. बघू आता पुढे गेलो एकदम मस्त मजा येणार आहे. आणि हा शेवटचा पॉइंट राहणार आहे आपला. बरोबर ना? हो बरोबर. सगळे कोमात गेलेले आहेत. अजून नक्की नाहीये. हा काय अजून तर काही नक्की नाही असं राम भाऊचं म्हणणं आहे. पण बघू आता बाकीचे मेंबर म्हणतात नाही घरी जायचंय. पास आहे इथं परत पास घ्यावं लागतं आपल्याला. काय तिकीट असेल ते आता पास घेऊ. इथं एक बोर्ड आहे असा. त्र्यंबकेश्वर पासून आहे ना जवळपास एक 9-10 किलोमीटर अंतरावरच आहे हा धबधबा. अजून एक धबधबे 2-3 धबधबे मॅपवर सर्च केलं ना सगळे येतात. पण आम्हाला एकच करायचं आहे कारण एवढा वेळ नाही आहे आपल्याकडं. परत जायचं पण लांब आहे आपल्या घरी. त्याच्यामुळे एवढं हे मॅप पण इथं बघा दिसतं इथं. चला चालता भेटू रस्त्यामध्ये. बरंच चलत पुढे आल्यावर रस्त्याने आपल्याला अजून एक असं हे भेटलं की इथून आपल्याला परत एंट्री मारायची आहे. इथं काही चहा पाणी तुम्ही काही घेऊ शकता. कुछ नहीं चाहिए भाई हमको सिर्फ वाटरफॉल देखना है. यहाँ से जंगल में जाना पड़ेगा एक को लांब टांगा डाल के. मस्त वातावरण आहे. जंगल धबधब्याकडे जायला संपूर्ण जंगलाचा रस्ता आहे. आणि रस्ता काही असं काही आहे आपण जसं हरिश्चंद्रगडला गेलो होतो का त्याच्यापेक्षा चांगला आहे. तिकडं तर लय विषय हार्ड होता. पोरांची नको झाली तिकडं वरती जायला. असा दगडाचा रस्ता आहे. आवाज येतोय बरं का धबधब्याचा. जवळपास आलोय आता. जास्त काय अंतर नाहीये. 1-1.5 किलोमीटर आलो असं ना. 2-2.5 किलोमीटर आलोय भावांनो. काही नाही थोडंच राहिलंय. मस्त एन्जॉय करू वॉटरफॉलचा. आणि ते काय विषय झाला काल तिकडे ते बाकीचे वॉटरफॉल नाही करता आले आपल्याला कारण उशीर झाला नाही का. त्याच्यामुळे हे तर जवळ होतं त्याच्यामुळे आपण तिथलं केलं. उतरताना आणि जाताना पोटऱ्या जाम होणार आहे मोकार. कारण दगडाचाच रस्ता आहे आणि गाणे वाजू राहिलेत. काय नियोजन आहे काय माहित पुढे आता गेल्यावरती दिसन आपल्याला. तर फायनली जवळपास आलो आपण जवळ. तुम्हाला एक छोटासा नजारा दाखवतो इथून. कसा आहे नजारा. धबधबा बघू आता इकडून रस्ता कुठून खाली जायला बघावं लागेल. खाली नाही जाता येत. हे वरून नजारा असा आहे आपण खाली जाणार आहे. कडाकडाने चाललोय आता खाली जायचं आपल्याला. पोरं एवढं राहिले तिकडून नाही का. कसं काय नजारा भयानक. गावताचा विषय सगळा इथं. बघू आता खाली जायचं काय विषय का नाही का. हे गवत बघितलं कसं रस्ता सुद्धा दिसत नाही याच्यातून. इथं फोटोशूट वगैरे घेऊ मग जाऊ खाली. आता चाललोय खाली. फायनली ठरलंय खाली जायचं. आणि ह्यो बारके आमचा नुसतं म्हणतो फोटो काढा. ते असला नजारा आहे. आता खाली जायचंय. थोडा वेळ लागणार आहे आणि मोकार थोडे हाल होते खाली जायला नाही का. नाही का ना फोटो एकदा आपण खाली जाऊ ना. खालून डायरेक्ट फोटो. आता हे फ्रंटचा व्ह्यू बघा मस्त वाटतं. जाऊ खाली आता. तर भावांनो आपण बऱ्यापैकी खाली गेलो होतो इकडे नाही का. आणि हे पोरांची काय नको झाली. इकडंच जातानीच फाटली ती. काय ते नको म्हणले त्याच्यामुळे वरती यावं लागलं. माझी मस्त तयारी होती जायची खाली. आणि बऱ्यापैकी खाली असं काही नाही बरं का. पण ते नको म्हटले त्याच्यामुळे म्हटलं चला मग बऱ्यापैकी खाली गेलो परत वरती आलो. बघू आता नेक्स्ट लोकेशन होतंय नाही होत का घराकडे जाणार आहे. अजून तर काहीच नाही आहे. मला तरी वाटतं आता आपण घराकडे जाणार आहे. आता हे शेवटच पॉईंट होता आपला नाही का. सकाळी आपण त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर हा पॉईंट होता. पण काय सगळे थकल्यामुळे मग आणि एवढ्या दाट जंगलात एकट्याला जायचं बरोबर नाही वाटत. आणि यायला कोणीच नाही विसरतं.
त्याच्यामुळे आपण कॅन्सल केलं जायचं. चला बघू नेक्स्ट टाइम कधी जरी आलो तेव्हा कवर करू. मग चला भेटू मग चालता बोलता थोड्या वेळात.